KNH News 24. श्रीरामपूर मुंबई एसटी बस पुन्हा बंद. 5 दिवसांत सेवा सुरू न झाल्यास आगार प्रमुखांना काळे भासणार. सर्वपक्षीय इशारा. श्रीरामपूर दिनांक 27 ऑक्टोबर. श्रीरामपूर मुंबई एसटी बस सेवा पुन्हा एकदा बंद केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. गेल्या 8 दिवसांपूर्वीच सुरू झालेली ही बस सेवा प्रवासी मिळत नसल्याचे कारण देत पुन्हा थांबवण्यात आली आहे. या निर्णयाचा निषेध नोंदवत सर्वपक्षीय नेत्यांनी 5 दिवसांच्या आत सेवा पुन्हा सुरू न झाल्यास श्रीरामपूर आगार प्रमुखांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा दिला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राम शिखरे यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की गेली 5 वर्ष श्रीरामपूर मुंबई बस सेवा बंद होती. सर्वपक्षीय आंदोलनानंतर ती फक्त 5 दिवसच सुरू राहिली आणि पुन्हा थांबवण्यात आली. सणासुदीच्या काळात प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. खासगी ट्रॅव्हल्स दररोज 3 बसेस मुंबईला भरून नेतात. तरीही एसटी विभाग प्रवासी मिळत नाहीत असे कारण देत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला असून आगार प्रमुखांचे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांशी हितसंबंध असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. निवेदनात पुढे चेतावणी देण्यात आली आहे की जर 5 दिवसांत श्रीरामपूर मुंबई बस सेवा सुरू झाली नाही तर आगार प्रमुखांच्या तोंडाला काळे फासून निषेध करण्यात येईल. यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, बन्सीलाल फेरवानी, राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड आणि वंदना गायकवाड आदी उपस्थित होते. KNH न्यूज 24 साठी किशोर अभंग, श्रीरामपूर.